प्रदर्शन किया, मैच में जो कॉन्ट्रीब्यूशन कमाल का था। ओवर टू कॉम्बॉक्स। थँक्यू प्रशांत. जाऊया मैदानावर. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथं पर्व. चतुर्थ दिनातील ही दुसरी लढत. टॉस जिंकतोय जय भैरी मुरुगवाडा. सूरज वाघधरे क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि अमय भडसावळेच्या नेतृत्वाखालील फ्रेंड्स खंडाळा संघ सलामीची जोडी मैदानावर पाठवतो. यामध्ये योगेश पवार पेंटचा हा अष्टपैलू खेळाडू, संघाचा आयकॉन खेळाडू सलामीसाठी पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत कौस्तुभ ही सलामीची जोडी आणि बॉलिंग मार्कवर विकी भोईर. धारावी नवी मुंबईचा हा भारदस्त खेळाडू बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू समाप्त होतोय. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर वाईड+1 2 धावा मिळाल्या होत्या, त्यामुळे विकीला हा चेंडू परत करावा लागेल. पुन्हा करतोय विकी हा चेंडू, ज्याच्या चेंडूवर 1 धाव. पहिला अधिकृत चेंडू स्कोरशीटवर नोंद केला जातोय. धावसंख्या होते ती 3. विकी भोईर आणि समोर विकीच्या असेल यावेळी कौस्तुभ. कालच्या दिवसामध्ये आपण सामने पाहिले. 43, 45, 51, 53, 55 अशी टार्गेट होती. आजच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं टार्गेट या 2 दिवसातील ते होतं 61 धावांचं. आणि मंगेश वैती काय खेळलाय मंगेश आज, अप्रतिम. स्वप्न 3 असतात जी स्वप्न आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपण जागेपणी पाहतो आणि जी पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. खरं तर स्वप्न पाहण्यासाठी अजिबात खर्च नसतो, स्वप्न पाहण्यासाठी अजिबात खर्च नसतो, मात्र बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत नावाचा प्रचंड खर्च करावा लागतो. आणि ती मेहनत काय असतं, तो खर्च काय असतो हे मंगेशने सांगितलंय. प्रत्येक दिवसाला 3-3 किलोमीटर सायकलिंग, व्यायाम, मेहनत, सराव आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा एक जुना मंगेश वैती आपल्याला पाहायला मिळतोय. माहुल कोळीवाड्याचं नाव ज्या मंगेशने रोशन केलंय क्रिकेटच्या मैदानावर, आज रत्नागिरीच्या या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये मंगेश वैती गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या नावाचं वलय तयार करतोय. सध्याच्या क्षणी विकी भोईर मंगेशच्या पावलावर पाऊल टाकून आपलं नाव या मैदानावर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नरत. पहिला चेंडू खराब होता, वाईट बॉल, एक एक्स्ट्रा बाईज, पण त्यानंतर विकी भोईर संघाचा आयकॉन खेळाडू, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा हा विकी पहिल्या चेंडूचे कटू अनुभव मागे सारून पुढच्या 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च करतोय. 3 चेंडूंची सांगता होते, धावसंख्या होते ती 3. कौस्तुभ स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. पहिल्या स्लिपच्या डोक्यावरून थर्डमॅन क्षेत्रात घोषित स्वरूपाची फक्त 1 घोषांकित धावा आहेत मोठ्या प्रमाणावर. डीप बॅकवर्ड पॉइंट पासून डीप स्क्वेअर लेग पर्यंत घोषांकित 1 धाव. त्यामुळे मैदानाचा एक मोठा हिस्सा घोषांकित क्षेत्रात. त्यामुळे आपल्याला जर धावा कुटायच्या आहेत तर आपल्याला सरळ बॅट वापरावी लागेल. आडवी बॅट सुद्धा आपल्याला मिड विकेट पर्यंत वापरावी लागेल. या व्यतिरिक्त जेवढे फटके आपण सरळ बॅटने ड्राईव्ह करू, अपिश ड्राईव्ह करू, अपर कट करू, हे फटके जरा जास्त असरदार आणि उपयोगी ठरतील. या मैदानावर लेट कट, ग्लान्स या फटक्यांवर जास्त धावा मिळणार नाहीयेत. दबाव क्रिएट केलाय विकीने. खराब सुरुवात केली होती वाईट+1 ने, पण त्यानंतर समाप्ती बघा. 6 बॉलमध्ये फक्त 3 धावांचा खर्च आणि विकी भोईर धारावी नवी मुंबईचा हा खेळाडू मैदानावर पहिल्या षटकात दादागिरी गाजवतोय. योगेश पवार आणि कौस्तुभ या दोघांना जखडून ठेवतोय. पहिल्या षटकाची होते सांगता, धावसंख्या होते ती फक्त 4 फॉर नन. कालचा दिवस प्रशांत सर गाजवला. विनय गोवेकर, काय अप्रतिम कामगिरी विनयच्या नावावर होता कालचा दिवस. एकच षटक विनयने टाकलं, पण संपूर्ण क्रीडा जगतामध्ये विनयच्या नावाची चर्चा चालली. कोण विनय, कुठला विनय हे विचारायची गरजच नाही. रत्नागिरीचा विनय, ज्याने मोठमोठ्या खेळाडूंना धक्का दिला, धक्का असा दिलाय की पुढच्या काही दिवसांपर्यंत स्वप्नात सुद्धा या खेळाडूंना विनय विनय आणि विनय दिसेल. आजचा दिवस सुरुवात केलाय मंगेशने. गतवर्षी एक स्वप्न अपुरं राहिलंय मंगेशचं. गतवर्षी अर्थात आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गिअर्ड सायकलचा मानकरी ठरलाय, मात्र विजेतेपद खुणावतंय. यावर्षी मंगेश रत्नागिरीकरांचा लाडका मंगेश दादा, कारण बऱ्याच खेळाडूंना आपण सर म्हणतो हे प्रचलित आहे, मात्र मंगेशवर प्रेम करणारे त्याचे सगळे संघ सहकारी आवर्जून मंगेश दादा असा उल्लेख करतात. कारण दादा म्हटलं की त्यामध्ये एक आपलेपणाची भावना आहे, मोठ्या भावाचं आपुलकी आहे, प्रेम आहे, आदर आहे. आणि मंगेश आपल्या सहकाऱ्यांवर सुद्धा आपण
या सहकाऱ्यांबरोबर वागताना त्यांचा मोठा भाऊ वागतो, मैदानावर असताना सुद्धा मोठा भाऊ वागतो. घरातील मोठा भाऊ आवर्जून प्रत्येक संकट आपल्या खांद्यावर घेतो, आपल्या छातीवर घेतो, आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवतो. मंगेशने सुद्धा आज दादा ही बिरुदावली सार्थ ठरवली, दादागिरी मैदानावर केली आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी दादा म्हणून भूमिका बजावली. जाऊया मैदानावर दुसऱ्या षटकासाठी. भावेश नाईक अजून एक आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकामध्ये विकी भोईर, दुसऱ्या षटकामध्ये भावेश नाईक. पहिल्या चेंडूवर 22 एक धाव. दुसरा चेंडू थोडासा कमी गतीचा, बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅन क्षेत्रात. वारंवार जेवढे वेगवान चेंडू बॅटच्या मिडल न होतात त्या प्रत्येक चेंडूवर बॅटची कट घेऊन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला बऱ्याच वेळा आपण पाहिलं. धावसंख्या होते ती 6. योगेश पवार संपूर्ण जगभरात पेंटच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती प्रसिद्ध, अगदी तसाच पेंटचा योगेश पवार टेनिस जगतात प्रसिद्धीस पावलेला हा खेळाडू. आज जबाबदारी असेल योगेश्वर. पेंटचा गणपती बाप्पा काल अंगारक संकष्टी. हा गणपती बाप्पा आज योगेशला पावेल का? दुसऱ्या बाजूने कौस्तुभ 6 चेंडूमध्ये 1 धाव. स्ट्रगल चालू आहे कौस्तुभचा. मात्र अशा वेळी आपले आयकॉन खेळाडू आपल्या सोबत असताना जास्तीत जास्त चेंडू आपल्या सहकार्याला खेळायला मिळावेत ही जबाबदारी कौस्तुभला घ्यावी लागेल. स्ट्राईक रोटेट ठेवावं लागेल, रोटेशन करावे लागेल. कारण घोडा का अडतो, पाणी का थांबतं आणि पान का कुसतं या सगळ्याचं एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे न परतवल्यामुळे. घोडा पान पाणी हे परतवणं जसं गरजेचं तर अगदी तसंच क्रिकेटमध्ये स्ट्राईक सुद्धा परतवणं, रोटेशन करणं गरजेचं. ते का गरजेचं योगेश दाखवतोय. आखो टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. धावा 13. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. किती सुंदर दमदार फटका होता योगेशचा. त्यानंतर वापसी पाहायला मिळते भावेश कडून. एक वेगवान चेंडू बॅटची कट घेऊन अंडरआर्म थ्रो केला होता विकेट किपरने. धावचित करण्याचा प्रयत्न होता योगेशचा. विकी भोईर यावेळी दिसतोय विकेट किपरच्या भूमिकेत, भावेश दिसतोय बॉलरच्या भूमिकेत. 2 आयकॉन खेळाडू जय भैरी मुरुगवाडा संघाकडून. दुसऱ्या बाजूने फ्रेंड्स कंडा संघाचा योगेश पवार खेळपट्टीवर नॉन स्ट्रायकर एंडवर येतोय. 3 चेंडू 7 धावा आतापर्यंत योगेशची कामगिरी. कौस्तुभचा स्ट्रगल संघर्ष 6 चेंडूत 1 धाव. अजून एक चेंडू डॉट बॉल ठरतोय. कौस्तुभला यावेळी आपल्या मनाशी खुणगाठ बांधावी लागेल. आपल्याला जे काय करायचंय ते मनात ठरवावं लागेल. ठरवलेल्या गोष्टी मैदानावर सत्य स्वरूपात उतराव्या लागतील. 14 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा. यावेळी यष्टीरक्षण बघा. विकी भोईरचं कौतुक करावं लागेल. नो बॉल येतोय पण एक 22 वाचवतोय विकी. आणि नो चेंडू नंतर प्रत्येक बॅटरची आवडती खूण लायसन्स टू किल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू प्रीहिट. धावसंख्या होते ती 15. 15 फॉर नन. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन भावेश बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा कौस्तुभसाठी बीट करतोय कौस्तुभला आणि कौस्तुभ स्ट्रगल चालू आहे. 9 चेंडू आणि 1 धाव ही कौस्तुभची कामगिरी. 2 षटकांची सांगता. 7.50 ची सरासरी राखत धावसंख्या होते ती 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स खंडा संघाची. आपण पाहतोय बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी पॉवर्ड बाय स्पार्टनेट शैबाज उस्मान चिपळूणकर, को पॉवर्ड बाय SSS श्री साई स्पोर्ट आणि सर्वांचे आमचे लाडके दीपक दादा पवार. 40 संघ या स्पर्धेत सहभागी होताना दिसत आहेत आणि या 40 संघांच्या अंगावर दिसणाऱ्या या सुंदर किट, या सुंदर जर्सी शॉर्ट्स प्रायोजित केल्या आहेत MH46 यांनी. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा आकर्षक पारितोषिक SSS कडून टी शर्ट शॉर्ट्स, यॉर्कर कडून कॅप, SK कडून स्लीवलेस आणि एक सुंदर आकर्षक ट्रॉफी सुद्धा. पंचांना विनंती टीम मीटिंग थोडा कमी करा आणि आपण सामन्याकडे लक्ष द्या. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी गिअर्ड सायकल ही प्रायोजित केली समीर नाईक. मॅन ऑफ द सिरीज साठी गिअर्ड सायकल खुल्या गटात प्रायोजित केली बाळा मयेकर, मिराया मयेकर यांनी. आणि आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही गिअर्ड सायकल समीर नाईक सरांनी प्रायोजित केली. आमच्या सगळ्या स्पॉन्सरर्सचे मनपूर्वक आभार. कारण कुठचाही कार्यक्रम म्हटला की स्पॉन्सरर हे महत्त्वाचे. यानंतर होणारी तिसरी लढत वक्रतुंड बंदर रोड बनाम ऑल परतवणे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण सज्ज ठेवावी. वक्रतुंड बंदर रोड आणि ऑल परतवणे. बोथ कॅप्टन प्लीज नोट. जाऊया मैदानावर. सूरज वाघधरे
संघाचा कर्णधार बॉलिंग मार्कवर येतोय आणि समोर असेल योगेश पवार. धावसंख्या होते 15. 15 फॉर नन. एक सावध शांत सुरुवात पहिल्या 2 षटकांसाठी. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. योगेश तयार होता, उभा होता, कारण रबर बॉल, सिमेंट पिच आणि त्यानंतर बाउन्स हे समीकरण जुळलेलं असतं, पण यावेळी थोडासा अनएक्सपेक्टेड बॉल, अनइवन बाउन्स ज्याला म्हटला जातो. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. आणि दुसरा चेंडू सूरज कडून, यावेळी मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. वाट कमबॅक. योगेशकडे पहा, हा बाहुबली पावसात भिजतोय, आक्रमण करतोय, षटकारांची आतषबाजी आपल्याला दाखवतोय. आयकॉन खेळाडू म्हणून आपली भूमिका चोख बजावतोय. त्यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, पायावरचा चेंडू थोडासा आतल्या दिशेने सरकतोय, ग्लान्स करतोय. फायनली क्षेत्रात एकेरी धावसंख्या होते ती 22-22. तिसरं षटक. यानंतर येईल बी अ किंग ओव्हर. 14 धावांचं टार्गेट. दुहेरी खंदक ज्याला म्हटला जातो, असा दुहेरी खंदक घेऊन पुढचं षटक आपल्या भेटीसाठी येईल. यावेळी चेंडू अपस्टंपच्या बराच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. सूरज वाघधरे या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सूरज खेळतायत. अंतिम सामन्याचा सुद्धा अनुभव आहे. तो सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर एक ताकदवान फटका तर खेळला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सिली मिड विकेट पर्यंत येतोय. चेंडू अडवतोय, कारण चेंडू अडला होता, फक्त आपल्याला चेंडू उचलायचा आहे. चौथा चेंडू समाप्त होतोय. सूरजच्या षटकातील 4 चेंडूवर 8 धावा खर्च करतोय आतापर्यंत सूरज वाघधरे. योगेश थोडासा संयम दाखवतोय, कारण योगेशला माहिती आहे आपली उपस्थिती पुढच्या षटकासाठी खूप गरजेची. पूर्णतः उभा राहतोय क्रीजवर, आपलं शरीर पूर्णतः ताठर बनवतोय. मिड विकेटच्या दिशेने एक शॉर्ट टर्म पुलचा फटका खेळतोय, जो एकेरी धाव फक्त मिळवून देईल. एकेरी धावेने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होते 24. आणि तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू स्ट्रायकरांच्या दिशेने कौस्तुभ. या चेंडूवर सिंगल घेण्याचा इरादा नसेल, कारण या चेंडूवर जर सिंगल घेतला तर पुढच्या षटकासाठी योगेशला प्रयत्न करावा लागेल स्ट्राईक मिळवण्यासाठी. त्यामुळे कौस्तुभ या चेंडूवर आपल्याला खेळायचा एक मोठा फटका. चौकार षटकार खूपच गरजेचा कौस्तुभसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, बाउन्सर चेंडू सूरज वाघधरेकडून. आज प्रत्येक गोलंदाज जणू काय परीक्षा घेतोय कौस्तुभची, आणि कौस्तुभ वारंवार या परीक्षेत फेल होतोय. मात्र कौस्तुभमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. कोणत्याही क्षणी कौस्तुभ पलटवार करू शकतो. वाया गेलेले सगळे चेंडू तो भरून काढू शकतो. समाप्त होतं या ठिकाणी तिसरं षटक. आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर स्कोर 24 फॉर नन. बिनबाद 24. प्रशांत, आज बिनबादचा शब्द जास्त वापरला जाईल. पहिल्या इनिंगसाठी, पहिल्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं, या सामन्यात सुद्धा पाहिलं. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी. 24 धावा बिनबाद, 8 धावांची सरासरी. आणि बिनबाद, बिनधास्त, आणि अगदी या पावसात, या मुसळधार पावसाला अजिबात न घाबरता, न जुमानता हे फलंदाज मैदानावर उभे ठाकलेत. योगेश पहा, स्क्रीनवर दिसतो योगेश. चौफेर फिरणारी ही भिरभिरती नजर, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, विस्फारलेले बाहू आणि मनातील दृढ निश्चय घेऊन योगेश 9 चेंडू 16 धावा. धावसंख्या होते 24. आणि भेटीसाठी येत आहे बी अ किंग ओव्हर. एक महत्वाची ओव्हर, द ओव्हर विथ येलो बॉल. पिवळा चेंडू या षटकासाठी असेल. 14 धावांचं टार्गेट असेल. जर 14 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने पूर्ण केल्या तर ॲडिशनल 4 धावा, अन्यथा 4 धावांचा दंड आपल्याला होईल. 4 धावा कपात होतील. बॉलिंग मार्कवर गौरव मडवी. वाईट बॉलने सुरुवात करतोय गौरव. गौरव म्हणजे प्राईड. हा प्राईड गौरवला उंचवावा लागेल. हा गौरव आहे रत्नागिरीकरांचा. हा गौरव आहे जय भैरी मुरुगवाडाचा. गौरव मडवी. वाईट बॉलने सुरुवात. बी अ किंग ओव्हर.
त्यानंतरचा चेंडू, मंगेशचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लांब लांब, खूपच लांब, पावळेचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी, षटकार. बी अ किंग ओव्हरचं निम्मे टार्गेट पूर्ण होत आहे. एकाच चेंडूत 7 धावा. योगेश पवार ऑन फायर. चेंडू हवेत, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा प्रयत्न केला होता. गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतो एकेरी धावेसाठी. माफ करा, निर्धाव चेंडू आहे. एकेरी धाव नाकारली या ठिकाणी योगेशने, कारण योगेशला महत्वाची आहे स्ट्राईक. या महत्वाच्या ओव्हरमध्ये संघ हित सुद्धा जाणतो योगेश. 2 चेंडूमध्ये 7 धावा. हा तिसरा चेंडू गौरव कडून डीप फाईन लेगच्या दिशेने घोषित स्वरूपाची अजून एक धाव मिळेल. लांब फटका गेला योगेशच्या बॅटमधून, खूपच लांब. जो चेंडू शोधण्यासाठी कदाचित मोटरसायकल पाठवावी लागेल, गुगल मॅप लावावा लागेल. एवढं करून सुद्धा चेंडू सापडेल की नाही शंका, कारण ताकदवान फटका, पण एकच फक्त धाव. 3 चेंडू समाप्त होत आहेत. बी अ किंग ओव्हरचे धावसंख्या होते 8, म्हणजे उर्वरित 3 चेंडूमध्ये आपल्याला करायच्या आहेत किमान 6. पण ज्या प्रकारे योगेश सध्या फॉर्म मध्ये आहे, या 3 चेंडूत 2 षटकार योगेश खेचेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा, आणि ती अपेक्षा होते पूर्ण. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी, षटकार. टार्गेट या षटकारावर पूर्ण करतायत योगेश पवार. अप्रतिम फलंदाजी. अजूनही चेंडू बाकी या षटकातील. सोडून देत आहेत डाव्या एसटीच्या बाहेर. गौरव मडवी प्रेशर घेत आहेत, आणि या प्रेशर खाली वारंवार खराब गोलंदाजी. बी अ किंग या महत्वाच्या ओव्हरमध्ये गौरव मडवी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च करतायत. या सगळ्या धावा, त्यामध्ये 2 षटकार, 1 सिंगल योगेश पवारची, 2 वाईड. त्यानंतर अजून एक मोठा फटका, पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने. डीप फाईन लेग, डीप थर्डमॅन, डीप स्क्वेअर लेग या एरियामध्ये आपल्याला चेंडू टोलवायचा नसेल तर आपल्याला थोडा स्टान्स बदलावा लागेल. स्टान्सवर ठरेल आपण कुठच्या बाजूला फटके खेळू शकतो. पण आतापर्यंत जी फलंदाजी केली योगेश पवारने अप्रतिम. प्रशांत, आजच्या दिवसातली दुसरी 50 पाहायला मिळेल का? पहिल्या सामन्यामध्ये मंगेश वैती अर्धशतकांचा राजा, गतवर्षी सुद्धा. यावेळी बघा इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर घेतोय विश्रांती. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी, चौकार. होत आहेत, आणि त्यानंतर बी अ किंग ओव्हरचं टार्गेट 14 धावांचं पूर्ण केल्यानंतर ऍडिशनल 4 धावा या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या होते ती 48. काय अप्रतिम फलंदाजी करतोय बघा योगेश. 15 चेंडू आणि 34 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी. इनिंगचे वक्रतुंड, बंदर रोड आणि ऑल परतवणे. प्लीज कम्फर्ट टॉस बोथ द कॅप्टन. धावसंख्या होते 48. 48 धावा. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. इनिंग ठरवणारे यावेळी कौस्तुभला स्ट्राईक रोटेट करावा लागेल. ज्या प्रकारे योगेश फलंदाजी करतोय 16 पावलांनी दूर आपल्या अर्धशतकापासून. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक मंगेश वैती यांच्या नावे. दुसऱ्या अर्धशतकाची नोंद होईल का? बॅटची कड घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात.
ज्या प्रकारे कौस्तुभ फलंदाजी करतोय, थोडासा अडखळतोय, वारंवार कौस्तुभवर आखूड टप्प्यांचा चेंडूंचा मारा केला जातोय आणि त्यामुळे कौस्तुभच्या बॅटची कट घेऊन जाणारे चेंडू, कधी डोक्यावरून जाणारे चेंडू, कधी बीट करत जाणारे चेंडू, स्ट्राईक रोटेट नाहीये आणि त्यामुळे चेंडू मैदानात ठेवून आपल्याला सिंगल घ्यावा लागेल. ही दुसरी धाव कौस्तुभच्या नावे. धावसंख्या 49. शेवटचा चेंडू सुद्धा आखूड टप्प्याचा होता. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू सुद्धा पुन्हा सूरज वाघधरे संघाचा कर्णधार. अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा या वाजणाऱ्या टाळ्या फ्रेंड्स खंडा संघाच्या अर्धशतकासाठी. 50 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी भागीदारी. इनिंगचे अजून 4 चेंडू बाकी. प्रतीक्षा सर्वांना असेल योगेशकडे स्ट्राईक कधी येईल, योगेशकडे स्ट्राईक कधी येईल ही प्रतीक्षा योगेशच्या चाहत्यांना, फ्रेंड्स खंडा संघाच्या चाहत्यांना. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ 12 चेंडूमध्ये 3 धावा. यावेळी अपरकटचा फटका डीप थर्डमॅनच्या दिशेने. अजून एक सिंगल शेवटच्या षटकातील डेप्थ ओव्हर मधील 3 चेंडूवर 3 सिंगल कौस्तुभ जमा करतायत. ह्या धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. जरी सिंगल असल्या तरी धावसंख्या 51. 3 चेंडू बाकी. 51 धावा, 51 फॉर नन. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू. अजून एकदा बॅटची कट घेऊन जाणारे चेंडू. फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत कौस्तुभ, कारण आता एकेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं स्वप्न थोडंसं बाजूला ठेवून आपण स्वतःच मोठे फटके खेळावे लागतील कौस्तुभला. क्षमता आहे कौस्तुभमध्ये. उरलेल्या 2 चेंडूमध्ये एखाद दुसरा षटकार कौस्तुभ खेचू शकतो, तो गरजेचा. पुन्हा एकदा बॅटची कड. वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू. प्रत्येक वेळी सूरज वाघधरेने आखूड टप्प्याच्या चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि अगदी दिशाबद्ध आखूड टप्प्याचे चेंडू. एकही बाउन्सर त्याचा अतिरिक्त रेषेवरून वर जात नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळी आखूड टप्प्याचे चेंडू बाउन्सर टाकण्याचं त्याचं ध्येय तो निश्चित करतोय. 1 फॉर दी ओव्हर ही मर्यादा संपवत नाहीये आणि त्यामुळे दबाव शेवटच्या चेंडू पर्यंत त्यांनी ठेवलाय. 5ही त्यांनी हाफ ट्रॅकर केलेत, 5ही बाउन्सर केलेत आणि 5ही चेंडूवर सिंगल दिलाय. धावसंख्या 53. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल. इनिंगची होते सांगता. ज्या प्रकारे योगेशने फलंदाजी केली, आजच्या दिवसातील दुसरी 50 पाहायला मिळेल असं वाटत होतं, पण योगेश निराश होतोय. शेवटच्या षटकामध्ये एकही चेंडू योगेशला मिळत नाहीये आणि त्यामुळेच योगेश नाबाद राहतोय. 15 चेंडू 34 या आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर. कौस्तुभ नाबाद राहत आहेत 16 चेंडू 6 या धावसंख्येवर आणि पहिली फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते ती 53 आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी बघा. विकी भोईर 3 धावा पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यानंतर भावेश नाईक 9 धावा. दोन्ही आयकॉन खेळाडू आपलं काम पूर्ण करतायत. 2 षटकामध्ये संघाचा कर्णधार सूरज वाघधरे 14 धावा खर्च करतायत आणि गौरव मडवी किंग ओव्हरमध्ये 20 धावांचा खर्च. 53 धावांचा परिपाक पहिल्या 5 ओव्हरमध्ये आणि विजयाचं लक्ष्य 54 धावांचं 30 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर प्रशांत आदवडे सर या दुसऱ्या इनिंगचा लेखाजोखा करण्यासाठी. तोपर्यंत ऑल परतवणे आणि वक्रतुंड बंदर रोड बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. आणि ऑल परटवणे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. अक्षय निबाते, दत्तू सावंत, आयकॉन खेळाडू रोहित भालेराव, थॉमस डायस, वासिक शेख, महेश नानगोडे दिग्गज आयकॉन आज खेळणार आहेत. विकी भोईर, भावेश नाईक, योगेश पवार, मयूर वाघमारे, यापूर्वी प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव यांना आपण या मैदानात पाहिलं. मंगेश वैथीनं आपलातून बॅटिंग केले. चला जाऊया समालोचन कक्षाकडून. आता टॉस बॉक्समध्ये तिथे सुप्रसिद्ध समालोचक बादल चौधरी आहेत. ओव्हर टू बादल.
टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 10:59 झालेली आहेत. रामजानकी गावखडी संघाचा कॅप्टन आणि स्वराज्य संघाचा कॅप्टन, आपण आपल्या टीमची जी लिस्ट आहे ती अपडेट करून ठेवायचे, फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ठेवायचे आहेत. माय स्पोर्ट स्वराज्य आणि रामजानकी गावखडी. सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 11 वाजलेले आहेत. जयभरी संघाकडनं विकी भोईर आणि भावेश नाईक हे दोन महत्त्वपूर्ण खेळाडू खेळत आहेत. सामन्याला सुरुवात होते. महत्त्वाचा सामना चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेटचा हा असा खेळ आहे ज्याने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवले आहे. तुम्ही मैदानावर खेळाडू असाल किंवा प्रेक्षक, खेळांचं राज्य क्रिकेटबरोबर जोडले जाताच. क्रिकेट आपल्यासाठी धर्म आहे आणि या धर्माचा देव म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. ऑफ्टनच्या थोडा बाहेर असलेला चेंडू कट केलाय. करायचं होतं खरं तर. हा चेंडू गेलाय थर्ड मॅनला. योगेशनं आपलातून बॅटिंग केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्याला संधी दिली गेली नाही आहे. जर तो मैदानावरती स्ट्रायकर एंडकडे असता तर धावसंख्या थोडी वेगळी दिसली असती. बाउन्स खूप चांगला आहे. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर मयूर वाघमारे हे वादळ नेहमीच घोंगावतं, कारण अंबाला आणि मयूर वाघमारे यांचा व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे आपण बघितलं तर संपूर्ण जगाने पाहिला आहे. ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? योगेश पवार चेंडूच्या खाली आले होते. द्विधा मनस्थिती झाली. योगेश पवारनं झेल पकडायचा की स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं, हा प्रश्न पडला आणि त्यामुळे हा झेल होऊ शकलेला नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर स्ट्रायकर एंडला बॅट्समन भावेश नाईक येईल, त्याच्यावरती याचा सर्व मदार असणार आहे. 54 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा जयभैरी संघासाठी. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे, भावेश नाईक. हुकमाचा एक्का निश्चित, यात काय शंका नाही. टप्पा पडण्याचा चेंडू हलकासा आतमध्ये येतोय. रूम बनवून खेळायचं होतं पॉईंटच्या दिशेला. आणखीन एक जबरदस्त चेंडू. सुंदर गोलंदाजी आत्तापर्यंत केले मयूर वाघमारेनं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील एक वर्ष असं होतं, एक पर्व असं होतं की जिथे तो अनप्लेबल राहिला होता. आता दांडी गोल. फलंदाज भावेश नाईक बॅक टू द पॅव्हलियन. मयूर वाघमारे केले शिकार. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती बसतोय जयभैरी संघाला. ऑल परतवणे साहिल मदार. अगदी थोड्याच वेळात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर ही नाणेफेक संपन्न होईल.
सर्वात मोठा धक्का इथे आता मयूर वाघमारेने दिलाय. धावसंख्या 4. मयूर वाघमारे अष्टपैलू खेळाडू, अत्यंत सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून निश्चितच सातत्यानं आपल्याला बघायला मिळते. मयूर वाघमारेनं या षटकात फक्त 4 धाबा दिल्या आहेत, तिखट मारा केलाय आणि भावेश नाईकची दांडी गोल केले, उजवे एसटी वाकवले. गौरव धनावडे हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. तर विकी भोईर, आता विकी भोईरवरती देखील कॅमेरा असणार आहे. नवी मुंबई एक्सप्रेस बॅटिंग पण खूप चांगली करतात, बॉलिंग तर निश्चितच त्यांची ताकद राहिलेली आहे. ऑन साईडला फटका जबरदस्त आहे, पूल केले स्कोइलेच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सूरजच्या बॅटमधनं षटकार, या इनिंग मधला पहिला षटकार आहे. उसळी घेणारा चेंडू आहे, वाईट बनताय, शराब बाउन्स जबरदस्त आपण पाहतो, कारण पाऊस पडलाय, पण कंट्रोल करणं गरजेचं आहे. कंट्रोल गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे, तिकट मारा करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं मयूर वाघमारेने गोलंदाजी केली. ऑन साईडला पूल केले, क्षेत्ररक्षक 3 आहेत आणि 9 मॅचमध्ये चेंडू बघा जाते. दुसरी धाव घेणार का? विकी भोईर या ठिकाणी दुसरी धाव घेत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचली ती आता दुसऱ्या षटकामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धाबा धावफलकावरती. सूरज 11 वरती खेळते 5 चेंडूमध्ये. अर्थात या मॅचमध्ये सूरज देखील बॅटिंग करू शकतो, प्रचंड क्षमता त्याच्याकडे आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आता बदलले. मयूर वाघमारे एक्स्ट्रा कव्हरला होते, आता सर्कलमध्ये आलेले आहेत. ऑन साईडला स्क्वेअर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला लॉंग ऑन सीमारेषेवरती, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. ऑन साईडला फटका तर चांगला सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती कोणती चूक नाहीये. फलंदाज सूरजची कळी संपुष्टात, जयभरी संघाला बसतोय दुसरा धक्का, सेकंड विकेट. चेक. मी विनंती करतो कचरे गावचे संघ व्यवस्थापक आदरणीय सतीशजी हदणकर साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. मी विनंती करतोय वक्रतुंड बंदर रोड कॅप्टन अमोल भोसले, ऑल परतवणे कॅप्टन साहिल मदार, आपण यावं. या सामन्याचे होते नाणेफेक. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आणि तिसऱ्या लढतीसाठी एका बाजूला असेल गेल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज अर्थातच साहिल मदार, आणि त्याच वेळी त्या समोर असेल गत वर्षाचा उत्कृष्ट फलंदाज आणि अंतिम सामनावीर अमोल भोसले. द कॅप्टन ऑल परतवणे साहिल मदार, द कॅप्टन वक्रतुंड बंदर रोड अमोल भोसले. मी विनंती करतो कचरे संघ व्यवस्थापक आदरणीय सतीशजी हदणकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण करावी नाणेफेक या महत्त्वाच्या सामन्याची. सर्व टीमची किट प्रायोजित केले MH46 ने. या किट बद्दल सुद्धा आपण या दोन्ही कॅप्टन कडून ऐकणार आहोत. होते नाणेफेक आजच्या दिवसातील तिसरी लढत, ऑल परतवणे बनाम वक्रतुंड बंदर रोड. सतीशजी हदणकर सर, कचरे संघ व्यवस्थापक, यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. टेल अमोल, आपण ऑल परतवणे साहिल मदार, आपण नाणेफेक जिंकता, आपला निर्णय. बॉलिंग. पाऊस मुसळधार पडतोय, काय वाटतंय, धावांचा पाऊस पडेल? पाऊस पडेल, तरी अमोलदा पुढे तर काय शंकाच नाही पाऊस पडण्याचा. अमोल दादाला आधीच हरभऱ्याच्या दाण्यावर चढवतोय. साहिल गतवर्षाचा मालिकावीर आहे, यावर्षी सलग 3 सामन्यावर घेतले. साहिल कसा एन्जॉय करतोस खेळ मैदानावर? अमोलदा माझ्यासोबत ओपनिंगला येतात तर मजा येते, प्रेशर काय नसतं. ओव्हर डॉट गेली तरी पण काही प्रेशर नसतं. अमोलदा मला समजून सांगतो, ओव्हर डॉट गेली तरी चालेल, पुढच्या ओव्हरला तू मारशील. जिल्हा लेवलला हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात. साहिल, शुभेच्छा तर आहेत. संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंची किट MH46 ने प्रायोजित केली, काय सांगशील या किट बद्दल? खूप चांगले आहेत तसे बघायला गेलं तर, आणि थोडे हलके पण आहेत, तर चांगले वाटतात पावसात, अंगावर वाटत नाही घातलेत. खूप चांगले वाटतात, हलके वाटतात, पावसात खूप मजा येते खेळायला, अंगावर घातल्यासारखे वाटत नाहीत. दुसऱ्या बाजूला जाऊया, महाराष्ट्र पोलीस अमोल भोसले. अमोल सर, आपण नाणेफेक हरलात, काय असेल रणनीती? जास्तीत जास्त रन्स करायचे आणि साहिलच्या स्विंग बॉलला थोडे जास्त रन करावे लागतील, कारण का त्याच्यासारखा स्विंग बॉल आत्ता इथे तरी कोण टाकत नाही आहे, की जो अनप्रिडिक्टेबल येतो. चांगला टाकतोय, चांगली मॅच होईल, दोन्ही साईडला चांगला बॅलन्स टीम आहे.
अमोल सर, जाता जाता एक प्रश्न या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि ही किट जी MH46 ने प्रायोजित केली या किट बद्दल सुद्धा. क्वालिटी आणि व्हरायटी खूप सुंदर आहे याची. पाणी साठून राहत नाही, जड होत नाही, खेळताना काही अडचण येत नाही त्याच्यात. या क्वालिटीबद्दल, किटबद्दल सुद्धा बोललेत अमोल सर. तर हे होते मिस्टर अमोल सर. ऑल परतवणे साहिल मदार यांनी जिंकली नाणेफेक, स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि वक्रतुंड बंदर रोड संघ करेल प्रथम फलंदाजी यानंतरच्या सामन्यासाठी. ओव्हर टू प्रशांत आदवडे सर. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या रत्नागिरीच्या लाल मातीने, माणसाला माणूस सोडूया चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या साथीने. चौथ्या पर्वाचा गर्व तर सन्मान आहे. मैदानावरती आपण विकी पांडुरंग भोईर यांना पाहतोय. नवी मुंबई एक्सप्रेस भिवंडी धमाका बिग बॅशमध्ये 8 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. बेस्ट बॉलरचा पुरस्कार प्राप्त केला होता. कोलकातामध्ये इंडिया कपमध्ये देखील दुसऱ्या पर्वात तो चमकदार कामगिरी करून गेला आहे. तिथेही त्याने शानदार गोलंदाजी केली. सर्वोत्कृष्ट कामगिरी करता बेस्ट बॉलरचा पुरस्कार. पण येलो बॉलवरती बॅटिंग करायची आता विकीला आणि तुमचा एक हुकमाचा एका डगआउटमध्ये परतलेला आहे. अशा वेळेला हा सामना फिरवण्याची ताकद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. विकी बॅटिंग करू शकतो. योगेश पवार मैदानावरती आहे, तो देखील आता गोलंदाजी मार्कवरती येईल का पाहूया. हे षटक टाकण्याकरता तो मैदानावरती येतो आहे. योगेश पवार हे देखील एक मोठं नाव आहे. लेदर बॉलचा प्रचंड अनुभव त्याच्या गाठीशी. धावसंख्या झाले 13, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावांचा पाठलाग. धर्मवीर चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केले. पेनच्या योगेश पवारची पॉवरफुल कामगिरी. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध झळकावलेलं अर्धशतक. महाराष्ट्र राष्ट्रीय संघासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर अकॅडमीमध्ये फिल्डिंग कोच म्हणून ते काम करतात. 4 सामन्यात 4 सामनावीर हा जो एक रेकॉर्ड आहे त्याचा. एकूण 154 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि मालिकावीर पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. तो खेळाडू भर पावसात जबरदस्त बॅटिंग केली होती आणि आज बॉलिंगसाठी तो सज्ज आहे योगेश पवार. आता पेणचे गणपती जितके प्रसिद्ध आहेत त्याची चर्चा तर होते, तशाच पद्धतीने योगेश पवार हे नाव देखील सध्या चर्चेत आहे. आणि दुसऱ्या बाजूला विकी. योगेश पवार आणि विकी भोईर या दोघांमधलं हे द्वंद्व. अनेक स्पर्धा योगेश पवारनं गाजवलेल्या आहेत. त्यापैकी आणखीन एक स्पर्धा, त्याची माहिती मी तुम्हाला निश्चित देईन. हवे चेंडू कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक योगेश पवारनं यश मिळवलं. विकी भोईर स्वस्तात बाद. संधी मिळाली योगेश पवारला गोलंदाजी करण्याची, त्याचं सोनं करतोय. विकी भोईर मात्र एक महत्वाच्या क्षणी, निर्णायक क्षणी संयमाचा बांध तुटतोय. फलंदाज बाद. दाखल होते मैदानावरती गौरव मडबी. आता बघा, तुमचे आयकॉन खेळाडू जेव्हा बात होतात ना, तुम्हाला हिरो बनण्याची संधी. या 54 धावा जर तुम्ही केल्या तर पहिल्यांदा हे चॅलेंज आहे. कारण ब्रेकिंग ओव्हर जेव्हा असतं तेव्हा 14 धावा तुम्हाला इथे करायचे असतात. 14 केल्या तर 18 या ठिकाणी होतील. 4 धावांचा बोनस तुम्हाला मिळेल दिवाळीपूर्वीच. आणि योगेश पवार हळूहळू आपल्या बॉलिंग मार्फत. धावसंख्या 13, 3-13 स्थिती नाजूक. धावसंख्या 14. बाउन्सर टाकलाय. फारसा वेग नाहीये परंतु अचूकता आहे. DY पाटीलसाठी लेदर बॉल खेळणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. लेजंड ट्रॉफीमध्ये 2024 मध्ये मैदानाचा राजा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता. तो खेळाडू मैदानावरती योगेश पवार गोलंदाजी करतो आहे. बॉडीचा बॅलन्स चांगला नाहीये. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक टपून बसलेला आहे आणि इथे वाघबऱ्याने पकडलाय झेल. तर योगेश पवारने केले शिकार. गौरव मडवी बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है आपके चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी। बल्लेबाज हाराकिरी कर रहे बीच मैदान पर बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन योगेश पवार द्वारा। मगाशी बघा मंगेश बैतीनं मॅच अंगावरती घेतली। आता योगेश फारसं आपण बघितलं तर क्रिकेटच्या टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉलमध्ये गोलंदाजी करत नाही, पण त्याने सांगितले की हा चेंडू मी घेणार आहे। हे महत्त्वाचं आयकॉन खेळाडू आहे, मॅच अंगावरती घेणं आणि त्यानंतर हिरो बनणं मंगेश बैतीने करून दाखवलं। आज योगेश पवार मैदानावरती अप्रतिम कामगिरी करत असताना अष्टपैलू खेळाडू आहे। हा स्टिकर उगाच लागलेला नाहीये आणि आयकॉन म्हणून तुम्हाला संधी का मिळेल जेव्हा तुम्ही चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी कराल। धावसंख्या 14, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी बघितलं तर एकच धाव आहे। टार्गेट तुमच्या समोर होतं 14चं। स्लो बॉल वन टाकला, वेगामधला बदल, पाणी भरपूर आहे आज मैदानाच्या चारही बाजूला फक्त पाणी आणि पाणी आहे। 2 धावा पूर्ण होतील, 2 धावांनी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता 16 वरती। पण या षटकात तुम्हाला बनवायच्या होत्या 14 धावा, तुम्ही बनवल्या फक्त 3 धावा। एकूण बनवलेल्या धावसंख्येमध्ये 4 धावा तुमच्या कमी करण्यात येतील। आता या मॅच मध्ये जयभैरी संघासाठी संकेत इतके चांगले नाही। 3 षटकं 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये -4, याचा अर्थ धावसंख्या 12, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। समीकरण आपण पाहूया। उर्वरित 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे धावांची। समीकरण टेनिस क्रिकेट .in वरती आपल्याला पाहायला मिळेल काय घडते काय बिघडते या मॅच मध्ये। आयकॉन खेळाडू बाद झाले तर तुम्हाला संधी आहे इथून हिरो बनण्याची। जयभैरी संघासाठी योगेश पवार तिकट माना केला, 1 षटक 3 धावा आणि 2 गडी बाद केलेत। नगरसेवक चषक शिरवणे 2024 मध्ये शिरवणे ग्रामीण मध्ये तडकावलेलं अर्धशतक योगेश पवारचं दणकेबाज होतं। जबरदस्त हवा केली रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील योगेश पवारने। वाघमारे आणि योगेश पवार हे 2 आयकॉन। वेट 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 पहिले 4 गोलंदाजाचा जो वापर तुम्हाला करायचा आहे तिथे तुमचा पहिला बॉलर परत येणार नाही, तो शेवटच्या षटकामध्ये येईल। म्हणजे तुम्ही 4 मध्ये जो वापरलेला गोलंदाज आहे, नियम खूप चांगले आहेत, नवीन नवीन संकल्पना आणि BA किंगची संकल्पना कमालीची यशस्वी झालेली आहे। आयस्पेल मध्ये आपण तो आयस्पेल बॉल कमाल करताना पाहिला, परंतु तो जास्त स्विंग होत होता, परंतु या बॉलमध्ये चांगलं वजन आहे आणि त्यामुळे चौकार षटकार देखील येत आहेत। आकाश जाधव सुंदर टायमिंग, लॉंग ऑनच्या दिशेने तडकावलेला षटकार, वेलकम 6। वेगवान बन्नाट वेगाचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा। आता ही लढाई आयकॉन मधली नाहीये, ही लढाई आहे 2 संघातली, ही लढाई आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुपरस्टार असलेल्या खेळाडूंची। आता ही लढाई जिंकण्याकरता दोन्ही बाजूने निकराची झुंज आपल्याला बघायला मिळेल। 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिथे आपण धावसंख्या झाली 20। पुन्हा एकदा तशाच प्रकारे लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करतोय अक्षय जाधव। प्रतीक वस्के 2 वरती, अमितेश बिरजे 6 वरती बॅटिंग करतात। धावसंख्या 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पटका तर तितका चांगला नाही, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जाईल। मितेश बिरजेचा संपला खेळ, 6 चेंडूमध्ये 6 धावा, धावसंख्या 20, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये।
मुरुगपाडा दरम्यान सुरू असलेली लढत जिथे निश्चितच पारडं जड आहे. फ्रेंड्स खंडाळा संघाचं योगेश पवारनं केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. वेगवान बनट वेगाचा चेंडू परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली ती 21 वरती 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्याकरता आवश्यकता 54 धावांची. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 9 चेंडू शिल्लक. या षटकात आतापर्यंत 8 धावा. सुरेख फटका सुंदर टायमिंग. सरळ बॅटनं डाऊन द राऊंड खेळलेला उत्तुंग षटकार आदित्यच्या बॅटमधनं. हार मानतो पण आदित्य काय हार मानायला तयार नाही. ही फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक कबर्स मध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? ज्याची आवश्यकता नव्हती. फलंदाज प्रतीक वस्के बॅक टू द पॅबलन. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 ची सांगता या ठिकाणी. आणि आता पहा विकेट कशा पद्धतीने गेलेले आहे तेही पाहू. दुसरी महत्वाची गोष्ट आहे समीकरण देखील महत्वाचं आहे. टेनिस.cricket.in मध्ये ते देखील आपण अगदी थोड्याच पाहणार. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेख कामगिरी आतापर्यंत आदित्य मोरेने केले. काल विनय गोवेकर यांनी प्रभावित केलं. आज सकाळी सकाळी अगदी खूप चांगली कामगिरी केली मंगेश वैतीनं. नेत्रदीपक बॅटिंग केले. हा थ्रो अत्यंत सुंदर होता. बरोबर योगेशच्या हातामध्ये. योगेशला काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. चोख कामगिरी केली. तिथे जबाबदारी छान पार पडत असताना योगेश पवार. धावसंख्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गौरवच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. वक्रतुंड बंदर रोड ऑल फटवणे आपण तयार. अक्षय निवाते दत्तू साबंद यांना इन ऍक्शन पाहणार आहोत. 6 चेंडू 20. मागच्या मॅचमध्ये काय होतं? 6 चेंडू 20 मंगेश वैती त्यावेळेला आयकॉन होता. आता हे आपल्या जिल्ह्यातले खेळाडू आहेत. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. एक धाव तर निश्चित पूर्ण होईल. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाहीये बॅट्समनचा. 5 चेंडू आणि आता जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. मुसळधार पाऊस. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हाऊस. धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हाऊस. पहिल्यांदा एक 6 महिने क्रिकेट होतं. आता 365 दिवस क्रिकेट आहे. मैदानावरती रबर बॉलचा थरार आपण पाहतोय. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना मैदानावरती. नथिंग वेंचर नथिंग हॅव. धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही. डावकुरा फलंदाज स्ट्रायकरला बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल निहार मोरे. आदित्य मोरे निहार मोरे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. महत्वाचा षटक आहे. या षटकातला महत्वाचा चेंडू. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे गौरव. 4 चेंडूंचा खेळ खरं तर या ठिकाणी शिल्लक राहणं गरजेचं होतं पण व्हाईट बॉल टाकलाय. 5 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. शर्यत संपलेली नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती येत नाहीये.
पंचांचा इशारा पाहूया या ठिकाणी काय येतोय. लेग बायचा इशारा पंचाने केलाय. धावसंख्या आता 4 चेंडू 17 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवपण येत नाहीये. ही कठीण परिस्थिती आहे, कठीण काळ आहे. कठीण काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 4 चेंडू 17 धाबांची आवश्यकता. मदार असेल आदित्य मोरेवरती, ज्याने चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली. 2 षटकार त्याचे बॅटमधून निश्चितच आलेले आहेत. हाही फटका सुंदर आहे, परंतु कुठे गेलाय, योग्य ठिकाणी नाही गेला. त्यामुळे निश्चितच फक्त एकच धावेल. भूषण गोळे देखील दाखल झालेला आहे. वक्रतुंड बंद रोड संघासाठी तो खेळेल. 3 चेंडू 16. अजूनही सामना संपलेला नाहीये. ओ का सोडलाय हा चेंडू खेळायचा तुम्हाला. 2 चेंडू 16. या मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना फ्रेंड्स खंडाळा संघ. योगेश पवारची अफलातून कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहिली. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये अष्टपैलू सिद्ध केलं त्यानं. आता बॅटिंग करणं सोपं नाहीये, कारण 1 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता. फ्रेंड्स खंडाळा 54 धाबांचं आव्हान जयभरी संघासमोर होतं, परंतु ते त्यांना पेलवता आलं नाही. मयूर बागबरेनं आपल्यातून कामगिरी केली, तिखट मारा केला. पहिल्या षटकात फक्त 4 धाबा आणि त्यानंतर ब्रेकिंग ओव्हर योगेश पवारने टाकला. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू, अतिशय भन्नाट वेगाचा बाउन्सर आपट बार योग्य पद्धतीने टाकलाय आणि अशा रीतीनं फ्रेंड्स खंडाळा संघानं हा सामना आपल्या केशात घातलेला आहे. आणि या मॅच मध्ये मयूर बागमरे अफलातून कामगिरी, तिखट मारा. मी मगाशीच म्हणालोय, योगेश पवार यांनी दाखवलेला एक जबरदस्त त्याचा खेळ, दर्जेदार बॅटिंग बरोबरच सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं झाली आणि फ्रेंड्स खंडाळा संघ या स्पर्धेमध्ये जयभैरी संघावरती मात करतोय, पहिला विजय प्राप्त करतोय. पहिला सामना जो आहे तो मंगेश वैती माहुल चा हा खेळाडू त्याने गाजवला आणि दुसरा जो सामना आहे जिथे योगेश पवार पेनचा खेळाडू आहे त्याने आज जबरदस्त कामगिरी केली आहे. पाहूया या ठिकाणी स्कोर कार्ड. योगेश पवारच्या 34 धाबा 15 चेंडूमध्ये, कौस्तुभनं केल्या 6 धाबा नॉट आउट 16 चेंडूमध्ये, आदित्यनं 16 धाबा 8 चेंडूमध्ये, सूरज वागदरे 11, मितेश 6, प्रतीक 2. गोलंदाजीमध्ये सूरज वागदरे 2 षटक 14 धाबा, एकही बळी मिळाला नाहीये. विकी भोईर 1 षटक 3 धाबा, अत्यंत तिखट मारा त्यानं देखील केला. गौरव 1 षटक